की भैया नेक्स्ट कॅप राऊंडला काय होणार आहे, जे कॉलेज मला भेटलं आहे ते मला बेटरमेंट होईल का नाही होणार, बे वॅकन्सी नेमकं क्रिएट कावर होते, कसं काय वॅकंट राहतात. ठीक आहे, अजून पण कॉलेज आम्ही कॅप राऊंड 1ला फक्त पुण्यातले टाकले होते, कॅप राऊंडला आम्ही नाशिकचे पण टाकले होते. आता मला नाशिक नको आहे, मला नाशिक भेटलं तर परत पुण्यातले पाहिजे. VIT झालं, कमेन्स झालं, वालचंद झालं. ठीक आहे, हे तुम्हाला अगोदर टाकून द्यायचे टॉप 6 मध्ये, आणि ऑटो फ्रीज होणार नाही आहे. ज्या लोकांचा पण डॉक्युमेंटचा इश्यू आहे, दिस इज युअर लास्ट चान्स. फ्रीज झालं, मी ऑफलाईन गेले डॉक्युमेंट घेऊन ॲडमिशन करण्यासाठी, आणि ॲट दॅट टाईम तुमच्याकडं जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. सो हेलो, वेलकम बॅक. खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करत आहे. अँड टॉपिक ऑफ दिस व्हिडिओ एव्हरीथिंग अबाउट कॅप राऊंड 3. तर कॅप राऊंड 3मध्ये नेमकं काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे फॉर अ गुड बेटरमेंट. ठीक आहे, कॅप राऊंड 2पर्यंत भैया सगळं नीट चालू आहे. काही लोकांना टेन्शन पण आलं असणार आहे की भैया नेक्स्ट कॅप राऊंडला काय होणार आहे, जे कॉलेज मला भेटलं आहे ते मला बेटरमेंट होईल का नाही होणार आहे, आणि करतं तर कसं करायचं. तर ह्या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड 3बद्दल कंप्लीट इन्फॉर्मेशन जाणून घेऊ, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, आणि पुढे काय केलं पाहिजे, आणि आपण स्पॉट राऊंडबद्दल पण जाणून घेऊया. तर व्हिडिओ स्टार्ट करू त्या अगोदर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि लास्टला मी कॉमेंट पण सांगितली आहे, तुम्हाला लगेच ओपन करून दाखवतो की ही कॉमेंट अगोदर करा की भैया अलॉटेड कॉलेज माझं हे आहे आणि आय एम एमिंग फॉर दिस कॉलेज. ठीक आहे, करंट अलॉटमेंट इज दिस अँड एमिंग फॉर दिस कॉलेज टिल कॅप राऊंड 4 और स्पॉट राऊंड. ठीक आहे, कॉमेंट करा जेणेकरून तुम्हाला आफ्टर अचिव्हिंग समथिंग कळेल की अच्छा त्या दिवशी मी ही कॉमेंट केली होती आणि मला हे भेटलं आहे की नाही भेटलं आहे. तर व्हिडिओ आपण स्टार्ट करू फ्रॉम आवर व्हेरी फर्स्ट स्लाईड की कॅप राऊंड 3 काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट कॅप राऊंड 3 इज ओनली फॉर बेटरमेंट. ठीक आहे, तर बेटरमेंट करायचं आहे कॅप राऊंड 3मध्ये. ठीक आहे, आता बेटरमेंटसाठी बेटर कॉलेज कसे टाकायचे, कोणते टाकायचे, आणि कितपर्यंत प्रेफरन्स टाकला पाहिजे, दॅट इज फर्स्ट थिंग. ठीक आहे, या तर व्हिडिओ आपण स्टार्ट करू. त्या अगोदर बघा आता स्पॉट राऊंड पण जवळ येत आहे. ठीक आहे, स्पॉट राऊंड आता लाईक कॅप राऊंड 3 नंतर स्पॉट राऊंडच असणार आहे. ठीक आहे, तर स्पॉटमध्ये जे सीट्स कॅप राऊंड 4 नंतर उडतात ते भरायचं काम स्पॉट राऊंडमध्ये असतं. एवढं की लिटरली मागच्या वर्षी ना लाईक 200+ सीट्स फक्त COEPमध्येच होत्या. ठीक आहे, तर असे बरेचसे कॉलेजेस की खूप सारे सीट वॅकंट राहतात. तर बघा वॅकन्सी नेमकं क्रिएट कावर होते, कसं काय वॅकंट राहतात. सर्व लोक COEPला अप्लाय करतात तरी पण सीट वॅकंट कशा राहतात. तर फर्स्ट एक क्वेश्चन असतो, तर फर्स्ट एक पॉईंट आहे दॅट इज की कॅटेगरीचे विद्यार्थी असतात मोस्टली. ठीक आहे, तिथे ना सीट्स भरतच नाही. कुठलं कॉलेज COEP असू, VJT असू, PICT असू, बऱ्याच केसमध्ये असं होतं की कॅटेगरी सीट्स भरतच नाही. तर हे जे सर्व सीट्स आहे सर्व स्पॉट राऊंडसाठी ओपन होतात. तर सर्व सीट तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये ते कन्वर्ट होतात आणि बाकी कॅटेगरी वाईज ते भरले जातात. म्हणजे स्पॉटला पण कॅटेगरी वाईज सीट भेटतात, बट लास्टला स्पॉट्सचे जेवढे पण सीट उरलेले आहे ते ओपनमध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे कोणी पण ते सीट घेऊ शकतं. दॅट इज ऑल अबाउट स्पॉट राऊंड. तर स्पॉट राऊंडसाठी व्हॉट वी डिसाइडेड की आता काउन्सिलिंग बॅच चालूच आहे. ठीक आहे, तर स्पॉटसाठी आपण असं काही करू शकतो का जेणेकरून जेवढे विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर कनेक्टेड आहे त्या विद्यार्थ्यांना स्पॉटला कसं कळून, लाईक बघा महाराष्ट्रामध्ये जेवढे पण कॉलेजेस आहेत सर्वांचे स्पॉट राऊंड एकसोबत सुरू होतात. तर असं बऱ्याच वेळ होणार की VJTचं स्पॉट चालू आहे, COEP चालू आहे, कमेन्स चालू आहे, VIT चालू आहे, PCU चालू आहे. नेमकं मी कुठं जायला पाहिजे, कुठल्या स्पॉट्सचे सीट किती बाकी आहे, किती लोकांनी अप्लाय केलं आहे. सोबत लाईक मी माझ्या स्कोअरच्या अकॉर्डिंग मला समजा 85% आला आहे, तर माझ्या स्कोअरच्या अकॉर्डिंग मी कुठल्या स्पॉट राऊंडला गेलं पाहिजे जेणेकरून बेनिफिशियल होईल. ठीक आहे, याबद्दलचं गायडन्स. सोबतच की लाईक स्पॉट राऊंडचे फॉर्म्स असतात ते असे ओपनली ओपन नाही होत. स्पॉट राऊंडचे फॉर्म वेबसाईटला लॉन्च होतात, ऑफलाईन लॉन्च होतात. तर स्पॉट राऊंडचे फॉर्मपर्यंत कसं पोहोचायचं, कसं रजिस्टर करायचं, याबद्दल काय करू शकतो का, त्यासाठी आम्ही स्पॉट राऊंड 3.0ची बॅच, स्पॉट राऊंडसाठी डेडिकेटेड बॅच लॉन्च करता येईल का याबद्दल विचार करत आहे. ठीक आहे, इफ हा प्लॅन जर फॉर शुअर एक्झिक्यूट करता आला की आपण लाईक जेवढे पण महाराष्ट्रामध्ये चांगले कॉलेजेस आहे आपण त्यामधल्या स्पॉट राऊंडचा डिटेल, स्पॉट राऊंडचं गायडन्स करू शकेल का. जर निराकरण झालं तर लवकरच स्पॉट राऊंडची बॅच आम्ही लॉन्च करणार आहे ह्या चॅनलवरती. त्यामुळे सबस्क्राईब करणं विसरू नका. जशी ही बॅच येईल, डू एनरोल इन दॅट स्पॉट राऊंडवाली बॅच. ठीक आहे, तुम्हाला स्पॉटसाठी बेस्ट गाईड यामध्ये आम्ही करू. आणि हा स्पॉट राऊंड गेम ऑफ गॅम्बलिंग असतो. लाईक आता मी आफ्टर दिस व्हिडिओ एक व्हिडिओ अपलोड करेन ज्यामध्ये COEPच्या स्पॉट राऊंडचा कट ऑफ असणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही बघा लिटरली किती खालीपर्यंत COEP कॉलेजेसचे कट ऑफ्स येतात. तर तुम्ही त्याचा फायदा कसा करून घेऊ शकतात आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. ठीक आहे, ॲज ऑफ
आतापासून आपण आपल्या या व्हिडिओचा टॉपिक स्टार्ट करूया. दॅट इज स्ट्रॅटेजी फॉर कॅप राऊंड 3. तर कॅप राऊंड 3 फक्त बेटरमेंटसाठीच असतो. ठीक आहे. कॅप राऊंड 3मध्ये काही नाही करायला पाहिजे. सगळ्यात पहिले से नो टू वर्स्ट कॉलेजेस. ठीक आहे. से नो टू वर्स्ट कॉलेजेस. तुम्हाला आतापर्यंत एक आयडिया आला असणार आहे की प्रोसेस कशी चालते, कसं कॉलेज सिलेक्ट होतं. आय होप मी स्टार्टिंगपासून बोलत आहे की ऑफलाईन जा, कॉलेज व्हिजिट करा. आय होप बऱ्यापैकी लोकांनी कॉलेज व्हिजिट केले असणार ऑफलाईन. तुम्हाला ॲक्च्युअल आयडिया आला असणार की ऑफलाईन कॉलेज नेमकं कसं आहे. तुम्हाला जे अलॉटमेंट झाली आहे त्या कॉलेजची, ते कॉलेज कसं आहे. त्यामुळे वर्स्ट जे कॉलेज लिस्टमध्ये इन्क्लूड करायचीच नाही आहे कॅप राऊंड 3च्या. आणि जे डिझायर्ड कॉलेजेस तेच टाका. ठीक आहे. अजून पण काउन्सिलिंगमधल्या पेरेंट्सचं एक कन्फ्युजन क्लिअर नाही झालं आहे. ठीक आहे. अजून पण कॉल्स होते की भैया आम्ही कॅप राऊंड 1ला फक्त पुण्यातले टाकले होते, कॅप राऊंड 2ला आम्ही नाशिकचे पण टाकले होते, आता मला नाशिक नको आहे, मला नाशिक भेटलं तर परत पुण्यातले पाहिजे. ठीक आहे. कन्फ्युजन दूर करा. आता अजून ऑप्शन्स नाही आपल्याकडे. कॅप राऊंड 3ला शेवटचा कॅप राऊंड समजा, बिकॉज कॅप राऊंड 4मध्ये आपल्याकडं ऑप्शन नसतं. कॅप राऊंड 4ला जे पण कॉलेज लागलं ते आपल्याला 100% घ्यावाच लागतं. कॅप राऊंड 4मध्ये सर्व ऑप्शन्स ऑटो फ्रीज असतात. ठीक आहे. त्यामुळं हा तुमच्या पल्ल्याचा लास्ट राऊंड आहे असं समजा आणि त्या अकॉर्डिंगच लिस्ट फिल करा. अजून कन्फ्युजन असेल की सिटी कुठली चेंज करू का, नाही, दिस इज नॉट द टाईम. कॅप राऊंड 1-2 होता सिटी चेंज करण्यासाठी किंवा डिस्कशन करण्यासाठी. आता कॅप राऊंड संपत आलेले आहे. तुम्हाला आता ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे की मला पुणेच पाहिजे का नाशिकच पाहिजे. ठीक आहे. अजून पण कन्फ्युजन चालू आहे की भैया कॅप राऊंडला काम कर, पुणे ॲड कर किंवा नको ॲड करू, किंवा हे डिलीट करून टाक किंवा ही सिटी डिलीट करून टाक. ठीक आहे. अजून पण असे क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे. त्यामुळं अगोदर तुमच्या पालकासोबत डिस्कस करा, क्लॅरिफाय करा की मला कुठल्या सिटीज चालणार आहे किंवा कुठल्या नाही चालणार आहे. उगाच नाशिक टाकलं आणि एखादं कॉलेज लागलं तर तुम्हाला कॅप राऊंड 4ला ते 100% घ्यावा लागणार आहे. तेव्हा मग ऑप्शन येत नाही की चूज करायचं का चेंज करायचं. त्यामुळे आता जे डिसिजन घेता कॅप राऊंड 3चं डेडिकेटेड डिसिजन घ्या आणि त्या अकॉर्डिंग फॉर्म फिल करा. ठीक आहे. नेक्स्ट थिंग तेच की कन्फ्युजन ठेवू नका. जे काही डिसिजन्स आहे ऑन द स्पॉट चांगले डिसिजन्स घ्या. ठीक आहे. या ओनली डिझायर्ड कॉलेजेस शुड बी देअर अँड नो कन्फ्युजन. ठीक आहे. तर हे 4 रूल अगोदर समजून घ्या. कॅप राऊंड 3चा फॉर्म भरण्या अगोदर आपण नेक्स्ट स्लाईड ओपन करू अँड लेट्स टॉक अबाउट की दिस आर सम इम्पॉर्टंट रूल्स जे कॅप राऊंड 3मध्ये असतात. अगोदर तर टॉपचे 6 प्रेफरन्स ऑटो फ्रीज होऊ शकतात. तुम्हाला माहिती असणार की आपला जो रूल आहे 1:3:6चा 1:3:6चा. तर 1 इज देअर फॉर कॅप राऊंड 1, 3 वॉज देअर फॉर कॅप राऊंड 2 आणि 6 इज देअर, 6 विल बी देअर फॉर कॅप राऊंड 3. ठीक आहे. तर 1मध्ये टॉप 1 प्रेफरन्स ऑटो फ्रीज होणार होतं, सेकंडमध्ये टॉप 3 प्रेफरन्स आणि थर्डमध्ये टॉप 6 प्रेफरन्स. ठीक आहे. तर बघा करायचं काय, टॉप 6ला असं करा की तुम्हाला जे कॉलेज भेटणारच नाही COEP, VJTI, PICT त्यांचे चांगले ब्रांचेस टाकून द्या की COEP CS. ठीक आहे. VJTI CS. ठीक आहे. PICT CS, SPIT CS. ठीक आहे. VIT झालं, कमिन्स झालं, वालचंद झालं. ठीक आहे. हे तुम्हाला अगोदर टाकून द्यायचे टॉप 6मध्ये आणि कोणी ऑटो फ्रीज होणार नाही आहे, कारण आपला लास्ट राऊंड आहे कॅप राऊंड 3 आहे ऑटो फ्रीजचा 6 ऑप्शन्सचा. ठीक आहे. किंवा तुम्हाला फक्त असेच कॉलेज टाका की सर मी कॅप राऊंड 3मध्ये मला टॉप 6मध्ये जे पण कॉलेज भेटणार मी 100% तिथे ॲडमिशन कन्फर्म करू शकतो. फक्त असेच कॉलेज इथे इन्क्लूड करा. ठीक आहे. दॅट इज फर्स्ट थिंग की कॅप राऊंड 3मध्ये ऑटो फ्रीज टॉप 6ला असते. तर टॉप 6चे ऑप्शन तुम्हाला काळजीपूर्वक केअरफुली डोकं लावून 10 लोकांना विचारूनच अपलोड करायचं आहे. सेकंड थिंग की स्मॉल बट प्रिसाईज लिस्ट शुड बी देअर. ठीक आहे. तुमची लिस्ट छोटी बनवायचा प्रयत्न करा, बट प्रिसाईज बनवायचा प्रयत्न करा. समजा मला AISMS ENTC भेटलं आहे तर माझ्यावरती 2-3 कॉलेजेस आहेत. लाईक COEP एक टाकू शकतो, तर टाकायची गरज नाही, बट स्टील ऑटो फ्रीज. COEP टाकू शकतो मी, कमिन्स मुलगी असेल तर कमिन्स टाकू शकते, VIT टाकू शकते, PSC टाकू शकते, PCCOE. ठीक आहे. DY पाटील अकुर्डी, DY पाटील पिंपरी. ठीक आहे. एवढेच ऑप्शन माझ्याकडे आहे. किंवा इफ वॉन्टेड तर AISMSचे 2 कॅम्पस आहे, COE एक आहे जे वरती, बाकी IOITs खाली आहे. ठीक आहे. सोबत JSPM तर आतावडे तुम्हाला ॲड करायचं, तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त सिलेक्टिव्ह कॉलेजेस टाकायचे आहे. ठीक आहे. त्यामुळं सिलेक्टिव्ह छोटे बट चांगली लिस्ट टाकायचा प्रयत्न करा. भले तुमच्या काउन्सिलरने तुम्हाला खूप सारी लिस्ट दिली असणार आहे, स्टील जे पण तुम्हाला अलॉटमेंट झाली आहे त्यापेक्षा चांगलेच कॉलेज टाकायचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक एक ऑप्शन टाकताना स्वतःला प्रश्न विचारा की मला जर हे ऑप्शन भेटलं तर मी हे घेऊ शकतो का, मला जर ऑप्शन भेटलं तर मी हे घेऊ शकतो का. आन्सर येस असेल तर फिल करा, आन्सर नो असेल तर अजिबात त्याला लिस्टमध्ये टाकू नका. दॅट इज सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट रूल. आणि थर्ड, कॉलेज बेटर दॅन अलॉटेड कॉलेज शुड बी देअर. ठीक आहे. हेच सेकंड रूलच तर मी रिपीट केला आहे की जे भेटलेलं आहे, मला समजा भेटलं माझ्या लिस्टमधनं 12 नंबरचं कॉलेज आणि माझी लिस्ट परफेक्ट होती. ठीक आहे. तर मी 1 पासून 11 पर्यंतचे कॉलेजेस टाकायचा प्रयत्न करेन.
ठीक आहे. तर यामध्ये अगेन सिटी वगैरे चेंज करायचा प्रयत्न करू नका. करायचं असेल तर यू कॅन डू दॅट, बट कन्फ्युजन मी बोललो अगोदरच की दूर करून घ्या. ठीक आहे. परत पुन्हा असं भेटलं तर परत पुन्हा ट्राय करत बसू नका. जी आहे फायनल आहे असं समजूनच कॅपराऊंड त्याच्या लिस्ट भरा. आय होप तुमच्या आतापर्यंत सर्व क्लिअर असणार आहे अबाउट कॅपराऊंड 3. ठीक आहे. सगळे इम्पॉर्टंट राऊंड्स होते. आणि हां, सगळ्यात इम्पॉर्टंट राऊंड मी मेन्शन करायचं विसरलो, जस्ट मेन्शन करत आहे, ज्या लोकांचा पण डॉक्युमेंटचा इश्यू आहे, ज्या लोकांचा पण डॉक्युमेंटचा इश्यू आहे, दिस इज युअर लास्ट चान्स. ठीक आहे. दिस इज युअर लास्ट चान्स बिकॉज भरपूर लोकांचा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, NCL सर्टिफिकेटचा इश्यू आहे. त्या लोकांनी करायचं काय, जर तुम्हाला आता कळलं आहे की भैया आता ॲडमिशन मला घ्यावं लागणार आहे, कॅपराऊंड 3ला जर मी बेटरमेंट केलं तर इट्स ओके, बट कॅपराऊंड 4ला मला ॲडमिशन 100% घ्यायचं आहे. जर कॅपराऊंड 4च्या वेळेस तुम्हाला एखादं कॉलेज लागलं, ते फ्रीज 100% होणार आहे. फ्रीज झालं, तुम्ही ऑफलाईन गेले डॉक्युमेंट घेऊन ॲडमिशन करण्यासाठी, आणि ॲट दॅट टाईम तुमच्याकडं जर ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही काय करा, कॅपराऊंड 3लाच एखादं कॉलेज फ्रीज करा, किंवा बिना फ्रीज करता जे कॉलेज तुम्हाला लागलं आहे ऑफलाईन जाऊन व्हिजिट करा. ठीक आहे. कॅपराऊंड 3ला जे कॉलेज भेटलं आहे ऑफलाईन जाऊन व्हिजिट करा, त्यांना सगळं इश्यू सांगा की सर डॉक्युमेंट आहे नाही आहे, बिकॉज जर तुमचं डॉक्युमेंट नाही आलं, ठीक आहे, तर कॅपराऊंड 3ला चान्स असतो तुमच्याकडे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं ॲडमिशन ओपनमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि कॅपराऊंड 4ला नवीन फॉर्म भरू शकतात. पण जर तुम्ही इथे या गोष्टीला इग्नोर केलं आणि कॅपराऊंड 4ला गेलात तर, आणि जर डॉक्युमेंट नसेल, तुमचं ॲडमिशन सरळ कॅन्सल होऊन जाणार. यू वोंट गेट एनी चान्स टू बी इन कॅपराऊंड प्रोसेस, और यू वोंट गेट ॲडमिशन इन एनी कॉलेज. ठीक आहे. तर आय होप तुमचे सगळे रूल क्लिअर असणार आहे. इथपर्यंत क्लिअर असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, आणि जी मी कॉमेंट सांगितली ती कॉमेंट नक्की करा. ठीक आहे. अलॉटेड कॉलेज आर एमिंग फॉर दिस कॉलेज. आणि या स्पॉट राऊंडवाली जी बॅच आहे, वी विल ट्राय आवर हार्ड टू लॉन्च दिस बॅच. जशी पण लॉन्च होईल तर आय विल शॉर्टली क्रिएट व्हिडिओ ऑन हिअर अँड इंस्टाग्राम ऑल्सो. इंस्टाग्रामला पण फॉलो नसेल केलं तर गो अँड फॉलो ऑन इंस्टाग्राम. इंस्टाग्रामच्या IDचं नाव सेम आहे, आदित्य_COAP, और खाली पण लिंक दिली आहे, तुम्ही जॉईन करू शकतात. दिस इज ऑल अबाउट द व्हिडिओ. आय होप व्हिडिओ आवडला असेल तर बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.